एक आपल्या जीवनाचं परम कल्याण काय आहे त्या परम साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता एक विशिष्ट गुरुची गरज असते. आपल्याला माहिती आहे दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेत. त्यामध्ये पृथ्वी, तेज, वायू, आकाश, रवी, चंद्र, सूर्य, पतंग, भुंगा, बालिका, कुमारी असे अनेक 24 त्यांनी गुरु केले. तिथून ज्या गोष्टीमधून त्यांना जो जो गुण भेटला तो त्यांनी तिथून घेण्याचा प्रयत्न केला. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. जिथे जिथे त्यांना काहीतरी गुण सापडला ते त्यांनी गुरु केलं. मग आता एक प्रश्न आपल्यालाही निर्माण होत असेल आणि गुलाबराव महाराजांच्या साधुबोध ग्रंथामध्ये फार सुंदर एका व्यक्तींनी प्रश्न केला. ते महाराजांना विचारतात की सर्वच पदार्थ जर आपल्याला गुण प्राप्त करून देऊ शकतात तर मग गुरुचं बंड कशाकरिता हवं? सर्वच पदार्थांपासून आपण जर गुण मिळवू शकतो तर मग गुरु कशासाठी हवा आपल्याला? विशिष्ट गुरु करण्याची गरज काय? तेव्हा गुलाबराव महाराजांनी जे उत्तर दिलं ते उत्तर फार सुंदर आहे. गुलाबराव महाराज म्हणतात, जे गुरु आहेत ते शिक्षक आहेत, ते आपल्याला शिकवितात. पण जे सृष्ट पदार्थ आहेत, जे सृष्टीतील अनेक इतर पदार्थ आहेत, ते पदार्थ आपल्याला शिकवित नाही. मग त्यांच्या ठिकाणी असलेला जो गुण आहे तो गुण आपल्याला वेचून घ्यावा लागतो आणि तो गुण वेचून घेण्यासाठी आपल्या बुद्धीची कुशलता लागते. मग जिथे आपली बुद्धी कुंठित होते तिथे श्री गुरूंची कुशलता लागते, असं उत्तर श्री गुलाबराव महाराज देतात. ईश्वर दृष्टीने सर्व पदार्थांना नमस्कार करायचा यात काही प्रत्यय नाही, काही अडचण नाही. आपण इतर पदार्थांनाही ईश्वर दृष्टीने नमस्कार करणं काही अडचण नाही. पण ही ईश्वर दृष्टी आपल्या ठिकाणी दृढ करणारे हे सद्गुरू आहेत, श्रीगुरु आहेत. म्हणून आपण श्रीगुरूंची वंदना करीत असतो. गुलाबराव महाराज म्हणतात, तात्पर्य सृष्ट पदार्थाच्या बरोबरीने आपण श्रीगुरूंना घेऊ शकत नाही आणि तसं करणं हे मूर्खपणाचं आहे. कारण सृष्ट पदार्थामध्ये गुण घ्यावेत हे सांगणारे सुद्धा श्रीगुरु आहेत, हे सांगणारे शास्त्र आहेत. म्हणून विशिष्ट सद्गुरूंची गरज असते. परमार्थामध्ये आपल्याला परमात्म प्राप्तीपर्यंत पोहोचण्याकरिता